जय शिवराय मित्रांनो, मी अक्षय तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आदिराज वर्ल्डमध्ये। आज आपण पाहणार आहोत शिवनेरी किल्ला याविषयी माहिती। चला तर मग पाहूया। छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी म्हणून नावलौकिक मिळवलेला किल्ला म्हणजे किल्ले शिवनेरी। या भूमीला शिवजन्मभूमी म्हणून ओळखले जाते। हा किल्ला पुण्यापासून अंदाजे 105 किलोमीटर अंतरावर जुन्नर शहराजवळ वसलेला आहे। हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारात मोडत असून याची समुद्र सपाटीपासून उंची 3500 फूट आहे। आकाराने शिवपिंडीसारख्या दिसणाऱ्या या किल्ल्याला पाहण्यासाठी देश आणि परदेशातून सुद्धा लोक भेट देतात। इसवी सन 12व्या आणि 13व्या शतकात नाणेघाट हा प्रमुख व्यापारी मार्ग म्हणून ओळखला जात असे। याच मार्गावर आणि तिथल्या प्रदेशावर नियंत्रण ठेवण्यासाठी यादवांनी शिवनेरी किल्ल्याची बांधणी केली असे सांगितले जाते। 1595 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजी भोसले हे अहमदनगरचे सुलतान म्हणजे बहादूर निजाम शहा याच्या दरबारातील प्रमुख सरदार बनले। निजामाने त्यांना जहागीर म्हणून शिवनेरी आणि चाकणचे प्रदेश दिले। आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म याच किल्ल्यामध्ये 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला। पण आपल्या महाराजांचा कमी काळ या गडावर गेला। अवघ्या 2 वर्षातच राजकीय परिस्थिती आणि सुरक्षा लक्षात घेता राजमाता जिजाऊंना हा किल्ला सोडावा लागला। या किल्ल्यावर गडप्रेमींना बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतात। या किल्ल्याला नैसर्गिक ताशीवकडे आहेत आणि त्याला तटबंदी केल्याने हा किल्ला जिंकण्यास कठीण होतो। किल्ल्यावर प्रवेश करण्यासाठी 7 प्रमुख दरवाजे पार करावे लागतात। हेच दरवाजे किल्ल्याला अभेद बनवतात। गडाच्या काही पायऱ्या चढून गेल्यानंतर प्रथम आपल्याला नजरेत जो पडतो तो महादरवाजा। हा गडावरील पहिला दरवाजा। याची बनावट पेशवेकालीन आहे। महादरवाजाला 2 मोठे बुरुज आहेत। गडावर शिवाई देवीचे मंदिर आहे। याच देवीला राजमाता जिजाऊंनी आपल्याला मुलगा व्हावा म्हणून नवस केला होता आणि याच शिवाई देवीच्या नावावरून महाराजांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले। 5वा दरवाजा चढून मधून आत गेल्यावर उजव्या बाजूस शिवाई देवीचे मंदिर लागते। हे मंदिर कातळ कड्यामध्ये आहे। मूर्ती अतिशय सुंदर आहे। गडाचे सर्व दरवाजे पार करून आल्यावर डाव्या हाताला लगेचच लागतो तो अंबरखाना। या अंबरखान्याचा वापर पूर्वीच्या काळी धान्य ठेवण्यासाठी केला जायचा। जवळपास 7000 लोकांची व्यवस्था या किल्ल्यावर केली जायची, पण आत्ता तो पडलेल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतो। गडाच्या मध्यभागी इमारतींच्या जवळ एक गोड्या पाण्याचा तलाव आहे। त्याला बदामी तलाव असे म्हणतात। पाण्याची पातळी समजण्यासाठी मधोमध एक खांब आहे। शिवनेरी किल्ल्यावर महाराजांचे स्मारक आहे, ज्याला शिवकुंज म्हणतात। महाराजांच्या बरोबर जिजाऊंची पण मूर्ती पाहायला मिळते। छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म ज्या इमारतीमध्ये झाला ती इमारत 2 मजली असून अत्यंत सुस्थितीमध्ये आहे। खालच्या मजल्यामध्ये पाळणा दिसून येतो। इमारतीच्या भोवती बांधकाम केलेले आहे। बाजूलाच आणखी बऱ्याच इमारतींचे अवशेष दिसतात। त्या काळातील हमामखाना म्हणजे स्नानगृह आजही तुम्ही पाहू शकता। असा हा आपला शिवनेरी किल्ला। मित्रांनो, व्हिडिओ जर का आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आपल्याला आपल्या इतर किल्ल्यांची, आपल्या इतिहासाची नवनवीन भाषणे, निबंध याविषयी माहिती भेटत राहणार आहे। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।